नमस्कार मित्रांनो, अश्विनी कराळे ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा आता वाजले 10-11 वाजत आलेले आहेत. तर आम्हाला उठायला पण उशीर झाला. आणि हे बघा आता पसारा लावायचा केलेला आहे. तरी बघा वरती एवढे डबे ठेवलेले आहेत, आणखीन बाकी सगळं तसंच आहे. तर आता हे रगवायचं हे केलं, पुसून जाळे वगैरे काढून घेतले सगळं स्वच्छ. तरी बघा भांडे तशीच आहेत, आणखीन काहीच मानलं नाही. तर आता चालू आहे बेड जुनं कपाट लावले. तर नंतर लावायचं इकडं तुम्हाला दाखवते केलं पण. तरी बघा ह्या साईडचं हॉलमधलं लावून घेतलं थोडंफार, म्हणजे आणखीन काहीच लावलं नाही. हे बघा डुसकी सगळे तशीच आहेत, फक्त म्हणजे इथली साईज हा आहे ते किचनमध्ये नेलेलं आहे. आणि इकडं फक्त कपाट सारून घेतलं हे बघा. तर आता टेबल वगैरे आणि इकडं टी व्ही लावून घ्यायची. तर जाळे वगैरे काढायचं सगळं बाकी तसंच आहे. आता आधी किचनमधलं आम्ही आवरणार आहे पटपट, म्हणजे बघा भांड्याचा राडा झाला. तर मग कपड्याचं काय वाटत नाही, कपडे तेवढे घडी घालून ठेवून देता येतात. चला आता आम्ही पटपट भांडी करतो. कोणा तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा. चॅनलवर कोण नवीन आला असेल सबस्क्राईब करा, पण नका. तर बघा मित्रांनो झालेलं आहे सगळं इकडं आवरायचं. तर मी तुम्हाला दाखवते. तर बघा इकडलं हे बघा रॅक राहिला तर लावायचा. हे बघा हे आमचा पहिला घरचा रॅक आहे. बघा इकडे छोटे छोटे जे लागत नाही भांडी तिकडं मांडलेले. आणि हे बघा इकडं आणि ही स्टीलचा रॅक आहे बघू शकता. तर आणि इकडं हे किचन. तर हे बघा समोरचं लॉजवरचं लाईटिंग दिसते. तर हे वरती मोठे मोठे डबे ठेवलेले आहेत. तर इकडे छोटी रूम आहे, वरती पायऱ्यावरच आहे त्यामुळे ती छोटी आहे. इकडं बाहेर गॅलरी जायची वाट आहे. इकडं बघा तुम्हाला बाहेर दाखवते दिसते बघा. हे बघा खाल्लं दिसते. ही कल्ली रूम आहे. कधी बाई कपडे आम्ही बाजारला गेलतो, ती कपडे हाय असे टाकून गेलो. सकाळी उशीर झाला मग बाजारातून आलो तर झोपलं. हे बघा इकडं राडा पण भरपूर पाडलेला आहे. आता आवरायचं. हे बघा चप्पल आणलेत कसे सांगा नक्कीच कमेंट करून. साक्षीला आणली, हे मला आणले. हे बघा इकडं फोटो वगैरे लावले, इकडं टी व्ही लावली, या साईडला कपाट. तर आता झाड वगैरे काढते वगैरे बघा बाजारातून आणले. केळी लेकरी खाली तशी ठेवून दिले. तर आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे, किराणा पण आणायचा आहे. आणि तुम्हाला म्हटलं होतं की सगळा पूर्ण पसारा वगैरे झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवा. हे बघा सगळं आपलं किचन लागलेलं आहे. तर झालं आता कंटेनरचं काम. तर 2-3 दिवसात जरी 3 दिवस गेले माझे सगळं घासून धुवून डबे भरून लावायला. आणि कपडे पण भरपूर पडलेले होते. तर कपाटातले कपडे आणि कसं किचन लागले, भांडे वगैरे कसे लावलेत मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चॅनेलवर कोण नवीन आला असेल सबस्क्राईब पण करायला विसरू नका. आणि सर्वजण कंटिन्यू व्हिडिओ बघा. चला तर मग नवीन ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. सर्वांना बाय बाय.